हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कशात आपण? आय होप सर्वजण मजेत आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात। आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे काय तर संख्या मालिकेमधील क्रमवार संख्यांची मालिका या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। आता क्रमवार संख्यांची मालिका यावर तुम्हाला हमखास परीक्षेमध्ये प्रश्न येत असतात स्पर्धा परीक्षांमध्ये। तर ह्या प्रश्नांना सॉल्व करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहित असणं गरजेचं आहे, जसं की सर्व संख्यांची जवळपास 1 ते 50 पर्यंत किंवा 1 ते 30 पर्यंत ज्या काही संख्या आहेत त्यांचे वर्ग आणि घन तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुमचं बरंचसं काम त्यामध्ये कंप्लीट होत असतं। ओके, बेरीज वजाबाकी याची गरज आपल्या इथे पडणार आहे, तेही तुम्हाला येणं अपेक्षित आहेत। ओके, मूळ संख्या तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत, त्यानंतर नैसर्गिक संख्या कुठल्या त्या तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत। अंडरस्टँड, विषम संख्या कुठल्या आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे, समसंख्या कुठल्या असतात ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे। या काही बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे। या सर्वांवर मी व्हिडिओ बनवले आहेत, त्यासुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा माझ्या चॅनलवर जाऊन स्पेशल मी काय केली तर प्लेलिस्टच बनवलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही ते बघू शकता। ओके, तर आजचा आता महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो काय तर क्रमवार संख्यांची मालिका। याच्यावर प्रश्न कसे येतात आणि ते सॉल्व कसे करायचे तेच आपण आज बघत आहोत। तर तुमच्या समोर काही प्रश्न लिहिले आहेत बघा, अशा प्रकारचे प्रश्न हे क्रमवार संख्यांची मालिका या घटकावर येत असतात। परीक्षेत हमखास प्रश्न यावर येत असतो, त्यामुळे काही ट्रिक ज्या मी सांगतोय तुम्ही त्या लक्षात ठेवायच्या आहेत। अगोदर एक पार्ट अपलोड केला आहे मी, आता हा सेकंड पार्ट आहे। ओके, यामध्ये बरेचसे उदाहरणं आता आपण समजून घेऊया। तर पहिलं उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर बघा, 6, 24, 12, 48। आता बोर्डवर लिहितो मी ते 6, 24, 12, 48 कॉमा, इथे तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या जागी काय करायचं तर जागा भरायची आहे। आता 6 आणि 24चा संबंध काय? तर 6ला ज्यावेळेस आपण 4ने गुणतो तर आपल्याला मिळतंय 24। ओके, मग आपल्याला 24 मिळालंय, मग 24चा आणि 12चा काय संबंध आहे? मग 24ला ज्यावेळेस तुम्ही 2ने भागता त्यावेळेस तुम्हाला काय मिळतंय? 12 मिळतंय। म्हणजे ते गुणिले 4 आणि ते भागिले 2चा संबंध आहे। पहिले इथं काय आहे तर इथे गुणिले 4, 6 गुणिले 4 इथं 24 भागिले 2, मग इथे गुणिले ते भागिले, मग इथे पण आपला 12 आणि 48 मध्ये पण आपल्याला काय करायला लागेल? 4नेच गुणावं लागेल। मग 12 आणि 48 मध्ये काय संबंध असणार आहे तर गुणिले 4चा, बरोबर आहे का? 12 गुणिले 4 12 चौक 48। अंडरस्टँड। मग आता उत्तराची जागा जी आहे, उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला 48ला काय करायला लागेल तर 2ने भागावं लागेल, भागिले 2 काय येईल? 48 भागिले 2। ओके, 2 दुने 4, 2 चौक 8 म्हणजे इथे येईल 24। या प्रश्नाचा आन्सर असणार आहे 24। समजलंय काय संबंध वापरलेला आहे? तर पहिल्याला 4ने गुणलंय आणि दुसरी जी संख्या आहे तिला 2ने भागितलंय, पुन्हा 4ने गुणलं तर 48 मिळालं, 48ला 2ने भागितल्यावर आपल्याला काय मिळणार आहे तर आन्सर मिळणार आहे ते म्हणजे कुठलं तर 24। काही ट्रिक्स आहेत ज्या अशा फिरून पण विचारल्या जातात, त्यामुळे थोडंसं काय करणं गरजेचं, आपला सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघणं गरजेचं आहे, प्रश्न समजून घेणं अपेक्षित असणार आहे। प्रत्येक ठिकाणी वर्ग आणि घन याचे सहसंबंध आपल्याला लावायचे नाहीत, किंवा मग एक पर्टिक्युलर संख्या त्याची ॲडिशन हाच प्रत्येक ठिकाणी आपलं काय लावायचं नाही तर रचना ती वापरायची नाही, किंवा ती जी ट्रिक आहे ती प्रत्येक ठिकाणी काम करणार नाही आहे, हे आपलं लक्षात घ्यावं लागेल। ओके, तर दुसरं एक्झाम्पल बघा, डायरेक्ट लिहितोय बोर्डवर 0, 3, 8, 0, 3, 8, 15 आणि रिकामी जागा। ओके, दुसऱ्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसेल की 0 ते 3 यामध्ये 3चा फरक आहे, म्हणजे +3, आणि 3 जी आहे ती काय तर विषम संख्या आहे, म्हणजे 0 मध्ये विषम संख्या ॲड केलेली आहे 3। मग 3 मध्ये पुढची जी विषम संख्या आहे ती 3च्या नंतर कुठली असते? 3च्या नंतर विषम संख्या आहे 5, 5च्या नंतर आहे 7, 7च्या नंतर आहे 9, 9च्या नंतर आहे 11। ओके, तर मग 3च्या मध्ये आपण 5 ॲड करू, 3च्या मध्ये पुढची संख्या विषम संख्या ॲड केली तर काय मिळालं? आपलं उत्तर मिळालं 8। म्हणजे 3 मध्ये जसं आपण +5 ॲड केले तर आपल्याला मिळाले 8। मग आता 5च्या नंतरची विषम संख्या कुठली आहे? 7 आहे, मग इथे 8 + 7, 8 आणि 7 15। मग आता 15 + 9 करावं लागेल आपला उत्तर मिळण्यासाठी। 15 + 9 किती? ते होतंय 24। 15, 5, 9 म्हणजे किती होतंय तर 24 हे आपलं तिथे आन्सर मिळतंय। ओके, तर याचा आन्सर असणार आहे 24। इथे मी लिहितोय 24। ओके, आणि इथे पण पुढे एक अंक दिला आहे बघा, तो म्हणजे कुठला? 35। मग 35 मध्ये आपल्याला काय करायला लागेल? 11 ॲड करायला लागेल।
24मध्ये आपल्याला काय करावं लागेल, 11 ॲड करावं लागतील. आपल्याला आन्सर जर 35 मिळतं म्हणजे 24 हे आन्सर आपलं बरोबर आहे. आणि निश्चितच 24मध्ये जास्त 11 ॲड करतो त्यास आपला आन्सर मिळतं आहे 35. म्हणजे लॉजिक कळालं तुम्हाला. इथे काय केलं तर सर्व विषम संख्यांना ॲड करत चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी आणि अशा प्रकारे आपला आन्सर इथे मिळतं आहे 24. ओके, आन्सर 24 असणार आहे. पुढचं एक्झाम्पल बघूया नंबर 3. 3चं एक्झाम्पल काय आहे, 106 86 106 86 68 52 68 52 आणि ते आहे 38. ओके, आणि पुढे दिलेली आहे रिकामी जागा. तर 106 आणि 86चा काय संबंध आहे, 68 86 आणि 68चा काय संबंध आहे लक्षात घ्यावं लागेल. इथं वर्ग आणि घन याचा संबंध काम करत नाही आहे, हे तुम्हाला पुन्हा एकदा मी समजून सांगतोय किंवा पुन्हा एकदा सांगतोय. तर बघा 106 आणि 86मध्ये किती संबंध आहे, कितीचा फरक आहे, तर फरक दिसतो आपल्या इथे 20चा फरक दिसतोय. जसं तुम्ही 106 मधून 86 वजा करता तर उत्तर तुम्हाला मिळतंय 20. म्हणजे 20चा फरक आहे 186 आणि 106 मध्ये. त्याचबरोबर मग 86 आणि 68 मध्ये किती फरक आहे, तर 86 आणि 68 मध्ये आहे 18चा फरक. ओके, वजाबाकी करून 16तून 8 गेले 8, 8तून 7 गेले 1. त्याचबरोबर मग 86 68 आणि 52 मध्ये किती फरक आहे, तर 68 आणि 52 मध्ये आहे 16चा. 8तून 2 गेले 6 आणि 6तून 5 गेला 1. 52 आणि 38 मध्ये किती फरक आहे, तर 52 आणि 38 मध्ये 14चा फरक दिसेल बघा. 12तून 8 गेले 4 आणि 5तून 4 गेले 1, 14चा फरक आहे. मग 68 नंतर जो येणारा फरक असेल तो 12चा असेल. म्हणजे 2 ने संख्या कमी होत जात आहेत आणि ते फरकच त्या संख्येत लिहिलेले आहेत जो फरक आहे. ओके, मग 38 - 12 करा, उत्तर आपल्याला मिळून जाईल 6 आणि इथे येईल 2, म्हणजे आन्सर काय असणार आहे 26. आन्सर काय असणार आहे याचं 26. 38 - 12 26. इथे झालं फरक, तो झाला 12चा. 12 अंकाचा. ओके, 12 14 16 18 20 अशा प्रकारे ॲडिशन करत गेलेले आपल्याला दिसून येते, 2 ने वाढलेल्या. अंडरस्टँड. तर हे त्याचं आन्सर अशा प्रकारचं लॉजिक हे वापरले जाऊ शकतं. त्यानंतर आहे 81 63 45. बघूया 81 63 45. शेवटी एक क्वेश्चन मार्क दिलेला. आता 81 काय दिसतं तुम्हाला, जर 9 ने तुम्ही याला गुणलं, 9 ने याला तुम्ही भागितलं तर 9 × 9 81. 9 × 7 9 7 63. ओके, हे 45 आहे, सॉरी इथं 45 लिहायला पाहिजे होतं मी. आणि 45ला जर तुम्ही 9 ने भागितलं तर 9 × 5 9 5 45. म्हणजे 5चा भाग जातो इथे 5चा भाग जातोय, इथे 7चा भाग जातोय, इथे 9चा भाग जातोय. म्हणजे येणारी जी संख्या असेल त्याला 3 ने भाग जावा लागेल. 3 ने भाग जायला पाहिजेत. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 9 ने ज्या त्या संख्येला भागणार त्यास उत्तर काय येणार 3 येणार. जसं इथं 9 ने आपण 81ला भागितलं तर 9 आले, 9ला आपण 63ला भागितलं तर आपल्याला काय मिळालं तर 7 मिळाले. 9ला आपण 45 ने भागितलं, 45ला आपण 9 ने भागितलं आपल्याला मिळालं 5. म्हणजे या सगळ्या काय आहेत तर विषम संख्या आहेत. विषम संख्यांची उलटी सिरीज आहे इथे. तर मग 9 × 3 करायला येईल. मग आपला 9 × 3 27. 27 त्याचा आन्सर असणार आहे. याचा आन्सर असेल 27. समजले कशा प्रकारे आलंय. 9ला जास्त तुम्ही 9 ने भागता, 9 ही तुम्हाला विषम संख्या मिळते. जास्त 9 ने 67ला भागता तर तुम्हाला 7 ही विषम संख्या मिळते. जास्त 9 ने तुम्ही 45ला भागता तुम्हाला 5 ही विषम संख्या मिळाली आहे. आणि जास्त तुम्ही 9 ने 27ला भागितलं तुम्हाला मिळालं 3. या सगळ्या विषम संख्या आहेत. 9 7 5 3. हे जाणीवपूर्वक लिहिले मी काय करण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी की आपल्याला या विषम संख्या मिळाल्या तिथे. ओके, हे त्याचं असणार आहे काय तर 27. खूप इझी आहे, फक्त व्यवस्थित बघायचं आहे आपला प्रश्न आणि तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर आहे 480 240. ओके, 480 240 80 20 क्वेश्चन मार्क. आता तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं बघा 480 आणि 240चा फरक काय.
200 फरक काय किंवा मग त्याचा काय सहसंबंध आहे, 240 आणि 80चा काय सहसंबंध आहे हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर 80 आणि 20चा काय सहसंबंध आहे तो आपण बघावं लागेल. आणि 20 आता सुरुवात करूया आपण. 20 आणि 80चा काय संबंध आहे. जर 20 ने 80ला भागितलं तर 20 चोक 80 येत आहे. 80ला जर जास्त तुम्ही 80 ने जास्त तुम्ही काय करता 240ला भागता तर काय येईल बघा 240 भागिले 80. 8 गेला 8 त्रिक 24. इथे तुम्हाला मिळतंय 3. जास्त तुम्ही इथे 240ला 480 ने भागताय म्हणजे 480 भागिले 240. 0 गेला 0. 24 1 24 24 2 48. इथे दिसतोय 2चा फरक म्हणजे उलट गेलेलं आहे बघा 2 3 4. मग इथे काय यायला पाहिजेत तर 5 यायला पाहिजेत. मग 20ला असं 20ला जर आपण 5 ने भागितलं 20 भागिले 5 तर आपल्याला काय मिळतं इथे आन्सर 4 मिळते. काय मिळतंय 4. म्हणजे 4 पंच 20. 20 चोक 80. 80 त्रिक 240. 240 दुने 480. ओके. 5 4 3 2 किंवा मग 2 3 4 5 अशा प्रकारचा सहसंबंध इथे वापरलेला आहे. ओके. आणि हे जे प्रश्न घेतो मी हे सर्व प्रश्न तुम्हाला ऑलरेडी परीक्षेत विचारले गेलेले आहेत. म्हणजे काही ज्या मागच्या परीक्षा झाल्यात पोलीस भरतीच्या असतील त्यामध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यातलेच हे प्रश्न मी तुम्हाला इथे समजून सांगत आहे. ओके. समजले इथं कसं आन्सर इथं 4 कसा आला आहे तर आय होप तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेलं आहे. अंडरस्टँड. आता पुढचं एक्झाम्पल बघूया नंबर 6चं. 6 नंबरचं उदाहरण जे आहे ते मी बोर्डवर लिहून घेतलं बघा. 163 190 219 250. आता 163 आणि 190 मध्ये कितीचा फरक आहे ते आपल्याला बघावं लागेल. सर्वप्रथम इथे तर काही लॉजिक काम करत नाही आहे वर्ग आणि घनाचं. तुम्ही स्वतः ट्राय करून बघा, वाटलं तर पॉज करून तुम्ही काय लॉजिक वापरू शकता. ओके. पॉज केलं का. ओके ठीक आहे. सॉल्व करून बघा. ओके ठीक आहे. तुमचं झालं असेल. आता मी ते समजून सांगतोय. 163 आणि 190 मध्ये कितीचा फरक आहे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. जर तुम्ही 190 मधून 63ला वजा करता तर उत्तर तुम्हाला काय मिळतंय. सॉरी 163 आणि 190 मध्ये म्हणजे असे आता फरक शोधण्यासाठी आपल्याला अगोदर या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल. मग 190 वजा 163 तर आपल्या इथे मिळतंय 7 खाली उरला 1 27. इथे म्हणजे 163 प्लस 27 केलं तर आपला आन्सर मिळतंय किती 190. मग 190 मध्ये किती संख्या मिळवल्यानंतर आता मला वाटतं विषम संख्याचं लॉजिक वापरलेलं आहे काय करून 190 प्लस 29 करून बघा. येस 9 9 आणि 2 11 एकाच हाताला आले. येस. इथे समजा प्लस 27चा फरक इथे प्लस 29चा आहे. मग इथे किती असणं गरजेचं आहे प्लस 31चा फरक असणं गरजेचं आहे. म्हणजे विषम संख्याच वापरलेला आहे आणि ॲडिशन करत गेलेले 27 29 त्यानंतर 31चाच फरक तुम्हाला इथे दिसेल बघा. 9 1 10 शून्याचा आजच्या 1 3 4 5 250 करेक्ट. म्हणजे 219 प्लस 31 जर केलं तुम्ही तर किती दिसतंय 9 1 10 इथे येते 5 250. मग इथे आपल्याला काय करायला लागेल प्लस 33 घ्यावं लागेल. 27 29 31 31 नंतर येणारी विषम संख्या ती आहे ती म्हणजे कुठली 33. मग आता प्लस 33 करूया. इथे येते 3 5 आणि 3 8 283. उत्तर असणार आहे 283. उत्तर काय मिळालं आपल्या इथे 283 मिळाले. ओके. त्यानंतर आता काय करू हे समजले कशा प्रकारे झालं आहे. आय होप तुम्हाला समजत आहे. आता बघूया आपण पुढचं एक्झाम्पल ते म्हणजे कुठलं तर हे नंबर 7चं. अंडरस्टँड. काय प्रश्न दिलेला आहे तो बघा. सर्वप्रथम उदाहरण मी बोर्डवर लिहून घेतलं बघा. 25 26 30 39 55 आणि रिकाम जागी काय येईल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि आता तुम्हाला दिसेल 25 आणि 1 26 26 आणि 30 मध्ये फरक आहे तो आहे 4चा. ओके. 4 ही जी आहे ती काय तर 2चा वर्ग आहे हे लक्षात असू द्या. म्हणजे फरक जो आहे तो कितीचा आहे तर 1चा आहे. इथे 2चा वर्ग म्हणजे 30 30 आणि 39 मध्ये 9चा फरक आहे. 9 कशाचा वर्ग आहे तर 9 वर्ग आहे 3चा वर्ग आहे 9. 39 आणि 55 मध्ये किती फरक आहे तर तो 16चा असणं अपेक्षित आहे आणि तो 16चाच आहे बघा. 39 आणि 16 होतात 55. हा आहे 4चा वर्ग. मग आता 55 आणि जे काही आन्सर असेल त्याच्यामध्ये फरक असणं गरजेचं आहे 5चा वर्ग. 5चा वर्ग असतो 25. 55 आणि
25, 55 प्लस 25 किती होत आहे? 5 आणि 5 10 असेल शून्याचा, 5 आणि 3 8. इथं आन्सर असणार आहे 80. इथे काय आन्सर येईल? 80. ओके, समजले कशा प्रकारे झालं हे? प्रत्येक संख्येमध्ये काय पहिल्या याच्यात 1, 1चा वर्ग इथं आपण कडे धरूया, 1चा वर्ग 1च, पुढचं 1 ॲड केला 25 आणि 26 झालं, पुढच्या 2चा वर्ग ॲड केला, 3चा वर्ग ॲड केला, 4चा वर्ग ॲड केला आणि नंतर आपला आन्सर या ठिकाणी काय करावं लागेल? 5चा वर्ग ॲड करावा लागेल. हे अशा प्रकारचे लॉजिक असू शकतात, लक्षात घ्या तुम्ही बरं. म्हणजे मार्क्स जायला नको या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगत आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा, ते आहे 5 8 11 14 17 क्वेश्चन मार्क. आता इथे तुम्हाला काय दिसतंय बघा, 5 आणि 8 मध्ये किती फरक आहे? +3चा फरक आहे. 8 आणि 11 मध्ये किती फरक आहे? 8 आणि 2 10 आणि 11 +3चा आहे. 11 आणि 14 मध्ये किती फरक आहे? +3चा फरक आहे. 14 आणि 17 मध्ये फरक आहे 3चा, म्हणजे 3ची ॲडिशन होत गेलेली आहे. मग आपलं 17 मध्ये पण 3 ॲड करावं लागतील. जसं तुम्ही 17 मध्ये 3 ॲड करता +3, तेच आन्सर येईल 20. म्हणजे याचा आन्सर असणार आहे 20. 5 मध्ये 3 ॲड केले 8 आले, 8 मध्ये 3 ॲड केले म्हणजे 3 ॲड करत गेले आपण प्रत्येक संख्येमध्ये, त्यावेळेस जाऊन आपल्याला काय मिळतंय? तिथे हे उत्तर मिळतंय 20. आता एक शेवटचं उदाहरण आहे ते बघूया. काय दिलेलं बघा, उदाहरण क्रमांक 7 जे आहे ते मी बोर्डवर लिहिलेलं आहे बघा. कशा प्रकारे सॉल्व्ह केले गेले आहे ते आता आपण समजून घेऊया. तर बघा, 7 आणि 11 यामध्ये फरक आहे तो आहे 4चा, आणि 11 आणि 13 मध्ये फरक आहे नंबर 2चा. हाच फरक समोर दिलेला आहे का तो बघूया. 13 आणि 17 मध्ये फरक आहे 4चा, 17 आणि 19 मध्ये फरक आहे 2चा. मग आपला 19 आणि 19 मध्ये आणि पुढच्या संख्येत 4चा फरक आपल्याला घ्यावा लागेल. मग आता 19 + 4 केलं तर आपल्याला मिळतं इथं आन्सर 23. ओके, आणि इथे आपल्याला 2 घ्यावं लागेल, म्हणजे 23 + 2 = 25. आन्सर येईल 23 आणि 25. किंवा मग तुम्हाला याला वेगळ्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. 4 2 4 2चा सहसंबंध वापरलेला आहे. या व्यतिरिक्त आणखी संबंध तो म्हणजे काय, तर 7 आणि 13चा संबंध, 13 आणि 19चा संबंध, आणि 19 आणि त्यानंतर येणाऱ्या आन्सरचा संबंध. उलट 11 आणि 17चा संबंध, 17 आणि येणाऱ्या संख्येचा संबंध. मग तो कसा आहे? 7 आणि 13 कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. जर हा लॉजिक नाही लागला तर बऱ्याचशाच काय होतं, हे फिरून पण येतात बरं, लक्षात घ्या. 7 आणि 13 मध्ये फरक आहे 6चा, 13 आणि 19 मध्ये फरक आहे +6. तर त्यामुळे 19 नंतर येणारी जी आहे संख्या त्यामध्ये +6चा फरक घ्यावा लागेल आपला. मग 19 आणि 6 किती होत आहे? 25. त्याचप्रमाणे 11 + 17 + 6, 17 प्लस येणाऱ्या संख्यामध्ये 6चा फरक असावा, तर 17 + 6 होत आहेत 23. ओके, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ हा समजलेला आहे. काही कंप्लेंट असतील, काही अडचणी असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण संख्या मालिकेचा पुढचा प्रकार बघूया, किंवा मग आणखीन एक्झाम्पल जे असतील क्रमवार संख्यांची मालिका याचे पण एक्झाम्पल आपण काय करूया पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे प्लेलिस्टची, त्यावर जाऊन तुम्ही सर्व प्लेलिस्ट चेक करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मित्रांसोबत आपले व्हिडिओ शेअर करा. ओके, लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल. तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर.